आज आपण 2026 मधील सर्वात महत्त्वाच्या ग्रह परिवर्तनाबद्दल जाणून घेणार आहोत. 1 जून 2026 या दिवशी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह मिथुन राशीतून तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या गुरु महाराजांच्या प्रवेशाचा पुण्यकाळ 31 मे रात्री 11 वाजून 59 मिनिटांपासून ते 1 जून पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला ज्ञान, भाग्य, विवाह, संतती, धर्म, सद्बुद्धी, मार्गदर्शन आणि संरक्षणाचे कारक मानले आहेत. अनेक वेळा आयुष्यात संकटे येतात. आता काही राशींना साडेसाती सुरू आहे, काहींना पनवती सुरू आहे, दशा प्रतिकूल असतात. पण जर गुरुग्रहाची कृपा असेल तर माणूस नक्की त्याच्यातून तरून जातो. म्हणूनच गुरुग्रहाला देवगुरु बृहस्पती असं म्हटलं आहे. तर या गुरुबदलाच्या पुण्यकाळामध्ये सर्वांनी जर गुरुग्रहाची श्रद्धेने उपासना केली तर आपल्याला नक्की लाभ होतात. तर याच्यामध्ये काय आहे की आज सगळ्यात पहिलं आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा, आई वडिलांचा आदर करावा आणि श्रद्धेने गुरुमंत्राचा जप करावा. देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम या गुरुमंत्राचा आपण 108 वेळा पठण करू शकता. याच्याने काय होतं तर आपलं मन शांत राहतं, सकारात्मकता वाढली जाते आणि आपण त्या गुरुतत्वाशी जोडले जातो. आता यावर्षी काय आहे तर आपण आता जर पाहतोय तर गुरु महाराज चारी अवस्थेत भ्रमण करत आहेत. कारण साधारणपणे जर आपण गुरुग्रहाच्या भ्रमणाचा काळ पाहिलं तर जवळपास साधारण 13 महिने म्हणजे 1 वर्ष गुरु महाराज एका एका राशीमध्ये राहतात. पण सध्याचा जर गुरु महाराजांचं अतिचार भ्रमण पाहिलं तर ते 4-5 महिन्यांनी एका एका राशीमध्ये भ्रमण करत आहेत. त्यालाच म्हणतात अतिचारी गुरु. तर याचा जर आपण परिणाम पाहिला तर गुरुसारखा मोठा ग्रह जेव्हा इतक्या गतीने फिरतो तर त्याच्यामध्ये जगभरामध्ये असे मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात. विचारांमध्ये बदल होतात, अर्थव्यवस्थांमध्ये बदल होतात, शिक्षण आहे, अध्यात्म आहे, आरोग्य आहे, सामाजिक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गतिमानता किंवा गतीने बदल होताना दिसतात. तर आता गुरु महाराज त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहेत. तर कर्क रास काय आहे तर कर्क रास ही चंद्राची स्वरास आहे. चंद्रावरून आपण आईचा विचार करतो, कर्क राशीवरून आपण आईचा विचार करतो. तर त्याच्यामुळे कर्क रास काय आहे तर मायेची रास आहे, संरक्षणाची रास आहे आणि याच राशीत गुरु महाराज उच्च होत आहेत. म्हणून हा काळ आपल्या अनेकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः मागील आयुष्यामध्ये काही महिन्यांपासून जे तुमच्या आयुष्यात संघर्ष सुरू होते ते आता थोडे थोडे बदल होताना दिसू शकतात. याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. आता मेष राशीला गुरु महाराज 4थे येत आहेत, सिंह राशीला 12वे येत आहेत, धनु राशीला 8वे येत आहेत आणि कर्क राशीला 1ले येत आहेत. वृषभ राशीला 3रे, कुंभ राशीला 6वे आणि तुळ राशीला 10वे गुरु महाराज येत आहेत. तर मी काय म्हणते या राशींनी गुरु महाराजांची उपासना करा. पण सर्वच मेष ते मीन राशींनी गुरु महाराजांची या पुण्यकाळात उपासना केली तर नक्की लाभ होऊ शकतात. आता मेष ते मीन या राशींवर काय परिणाम होणार आहे हे आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. तर आता मेष राशीसाठी आपण पाहिलं तर गुरु महाराज 4थ्या स्थानात येत आहेत. तर घर आहे, जमीन, वाहन, मालमत्ता, कौटुंबिक सुख याच्यामध्ये मेष राशीच्या लोकांची नक्की वाढ होऊ शकते. घरात आनंदाचं वातावरण राहील, मानसिक ताण कमी होऊ शकतात. मेष राशीला साडेसाती सुरू आहे तर थोडासा साडेसातीचा परिणाम तुम्हाला थोडा कमी वाटू शकतो, पण परिणाम हा असणारच आहे. नवीन वाहन किंवा नवीन मालमत्तेचे योग येऊ शकतात. आई वडिलांची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे या काळामध्ये. कारण जसे शुभ परिणाम होतात तसे थोडे अशुभ परिणामही होतात. सगळंच काही शुभ मिळतं असं नाही, हे आपण धरून चालणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही कटकटी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याशी वाद टाळा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षात यश मिळू शकते. दर गुरुवारी आपण दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊ शकता किंवा गुरुमंत्राचा जप करा. आता आपण पाहूया वृषभ राशी. आता वृषभ राशीसाठी गुरु महाराज 3ऱ्या स्थानात म्हणजे पराक्रमाच्या स्थानात येत आहेत. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, धाडस वाढेल, छोटे छोटे प्रवासांचे योग निर्माण होतील, तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल. आपण आपलं लेखन कौशल्य किंवा सोशल मीडिया आहे, शिक्षण आहे या क्षेत्रांमध्ये आपण प्रगती करू शकाल आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला दिसायला लागेल. पण मात्र या काळामध्ये थोडं तुमच्या भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल. धार्मिक बाबतीत आपण संयम ठेवा. विद्यार्थ्यांना नक्की नवीन संधी मिळतील.
आता आपण मिथुन राशीसाठी गुरु महाराजांचा जर विचार केला तर मिथुन राशीसाठी गुरु महाराज दुसऱ्या स्थानात येत आहेत. गुरु महाराज वृद्धीचे कारक म्हटलेले आहेत. त्याच्यामुळे हा काळ तुमच्यासाठी धनवृद्धीचा आपण म्हणू शकतो. उत्पन्न वाढेल, साठवलेला पैसा वाढेल किंवा तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुमच्या कुटुंबाची वृद्धी होऊ शकते, म्हणजे कुटुंबात एखादा नवीन सदस्य येऊ शकतो. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा येईल, लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. आर्थिकदृष्ट्या हा तुमच्यासाठी काळ अत्यंत चांगला आहे, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक खर्च किंवा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आता आपण कर्क राशीचा जर विचार केला तर स्वतः कर्क राशीमध्ये गुरु महाराज उच्चीचे होत आहेत. त्याच्यामुळे हे तुमच्या पहिल्या स्थानात तुमच्यासाठी येत आहेत. हा हा जर कर्क राशीसाठी आपण काळ पाहिला तर सुवर्ण काळ म्हणू शकतो. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असणार. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळणार, नवीन नवीन संधी मिळतील. तुमच्या चेहऱ्यावर एक असं वेगळ्या प्रकारचं एक गुरु महाराजांचं जे तेज असतं ज्ञानाचं ते दिसायला लागेल. मानसिक सकारात्मकता वाढेल, आरोग्य सुधारेल, पण मात्र वजन वाढण्याची तुमची शक्यता आहे. त्याच्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा, मेडिटेशन करा, योगा करा, व्यायाम करा. विद्यार्थ्यांना इथे मोठं यश मिळू शकतं, मात्र जबाबदाऱ्या देखील तेवढ्याच वाढणार. कारण आपण आत्ताच म्हटलंय की गुरु महाराज हे वृद्धीचे कारक आहेत. त्याच्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या, हा आपल्याला सल्ला देण्यात येत आहे. सिंह राशीला गुरु महाराजांचं हे परिवर्तन कसं आहे तर सिंह राशीसाठी गुरु महाराज 12व्या स्थानात येत आहेत. म्हणजे गुरु महाराज आपल्याला 12वे आहेत. त्याच्यामुळे आपण गुरुची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. इथे काय होतं, खर्च वाढू शकतो, पण हा खर्च शुभ कार्यासाठी सुद्धा असू शकतो. परदेश प्रवासाचे योग निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे अध्यात्माकडे आपला कल वाढेल. झोपेची आपल्या काळजी घ्या, कारण आपल्याला शनी महाराज 8वे आहेत. त्याच्यामुळे थोडा ताण कमी होणार, पण ताण हा असणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग असू शकतात. गरजूंना जर आपण मदत केली तर आपल्याला नक्की मानसिक समाधान मिळू शकतं. आता कन्या रास आहे, तर कन्या राशीसाठी गुरु महाराज 11वे येत आहेत. लाभस्थानातील गुरु हे अत्यंत शुभ मानलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लाभाच्या संधी खूप निर्माण होणार आहेत. उत्पन्न वाढेल, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन मित्र जोडले जाऊ शकतात, प्रतिष्ठित व्यक्तींचे सहवास आपल्याला मिळू शकतात. हा तुमच्या इच्छापूर्तीचा काळ आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या इच्छा आहेत त्या लगेच तुम्ही नोट करून ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अगदी वरदानासारखा. स्पर्धा परीक्षा आहेत, बँकिंग, MPSC, UPSC यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. आता आपण जर तूळ रास पाहिली तर तूळ राशीसाठी गुरु महाराज 10वे येत आहेत. तर नोकरी आहे, व्यवसाय आहे, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये आपल्याला मोठे बदल दिसतील. बढतीचे योग आपल्यासाठी निर्माण होत आहेत. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. समाजामध्ये मान सन्मान तुमचा वाढू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, मात्र कामाचा ताणही तेवढाच वाढू शकतो. त्याच्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि विद्यार्थ्यांना या काळात करिअरच्या सुद्धा संधी चांगल्या मिळू शकतात. आता आपण वृश्चिक राशीसाठी पाहिलं तर वृश्चिक राशीसाठी गुरु महाराज तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहेत. त्याच्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. भाग्याची साथ मिळाली की नक्कीच तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात. धार्मिक प्रवासांचे योग निर्माण होत आहेत. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं मानसिक स्थैर्य उत्तम राहील. उच्च शिक्षणासाठी हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम काळ आहे. जे संशोधन क्षेत्रामध्ये आहेत, PhD करत आहेत, ज्यांना परदेशात जायचं आहे, परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, तर यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता आपण धनुराशीसाठी पाहिलं तर धनुराशीसाठी गुरु महाराज 8व्या स्थानात येत आहेत. उपासनेसाठी अत्यंत चांगला गुरु आहे. तुमचे वारसा हक्क आहेत, विमा आहे किंवा जुन्या प्रॉपर्टीज आहेत, यामधून तुम्हाला लाभ मिळू शकतो. गूढशास्त्र आहे, जसं ज्योतिष आहे, असे या विषयांमध्ये संशोधन करण्याची आपली रुची वाढू शकते. मात्र इथे आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जुने आजार डोकं वर काढू शकतात. घरगुती थोडे तणाव कमी करण्यासाठी संयम तुम्ही बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जर मकर राशीसाठी गुरु महाराजांचं भ्रमण पाहिलं तर गुरु महाराज 7व्या स्थानातून भ्रमण करतायत. त्याच्यामुळे विवाह, भागीदारी आणि नातेसंबंध यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अविवाहितांचे जर विवाह होत नसतील तर आत्ता तुमचे विवाह ठरण्याचे योग सुरू आहेत. त्याच्यामुळे विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर नक्की आत्ता आपल्याला संधी चालून चांगल्या आलेल्या आहेत. व्यवसाय भागीदारीतनं लाभ होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी, तुमच्या पती पत्नीशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगली प्रगती दिसेल.
आता आपण कुंभ राशीला पाहू तर कुंभ राशीला गुरु महाराज 6व्या स्थानातून भ्रमण करत आहेत. तर इथे कर्ज आहे, शत्रू आहे, आजारांवर मात करण्याची ताकद तुम्हाला नक्की मिळेल. 7.5 सुरू आहे कुंभ राशीला, त्यामुळे 7.5चा थोडा मानसिक त्रास कमी होऊ शकतो. आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल. कामावर शिस्त आणि खर्चावर नियंत्रण जर ठेवलं तर कुंभ राशीसाठी हे गुरुचं भ्रमण चांगलं आहे. आता आपण मीन राशीला पाहिलं तर मीन राशीसाठी गुरु महाराज 5व्या स्थानातनं भ्रमण करत आहे. तर हा काळ तुम्हाला विद्या, बुद्धी, जे संतती इच्छुक लोक आहेत त्यांनी संततीचा निर्णय घेऊ शकतात. ज्यांच्यासाठी प्रेमवीर आहेत त्यांच्यासाठी प्रेमविवाहाचे योग जुळू शकतात. आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अमृततुल्य आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, संतती संबंधी शुभ वार्ता मिळतील आणि तुमच्या कलागुणांचं कौतुक होईल. सध्या मीन राशीला पाहिलं तर 7.5 सुरू आहे, त्याच्यामुळे थोडं मानसिक हलकेपणा जाणवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उच्चीचा गुरु म्हणजे काही चमत्कार नाही. तो योग्य दिशा दाखवतो, संधी देतो, पण त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. गुरुकृपा आणि योग्य कर्म जर एकत्र आलं तर भाग्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून या गुरुगोचराचा सकारात्मक उपयोग करा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. नक्की तुम्हाला लाभ होतील. जय ज्योतिष. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.